बघा पहिला मासा मित्रांनो, बघा पहिला मासा सापडला. हे लहान मासे हे टाकून देणार आहे आपण. एक ही मिला है. कसला आहे हा. बघा मित्रांनो साईज कसली खतरनाक आहे. बघा मित्रांनो दुसरा आहे. बघा याची साईज केवढी. बघा मित्रांनो एक सायप्रनिस आहे आणि इकडे खडशी पण आहे एक चांगली. खडशी पण आहे बघा. मित्रांनो एक पानगटीत एक आहे, एक इथं एक आहे. मित्रांनो आपल्याला किती मासे सापडले तुम्ही तर पाहिलेलेच आहे. तर आजची रेसिपी ही शाहबाई करणार आहेत, आपण तर करणार नाही. तर चला आता पाहू दे कशी करतात रेसिपी. लेट्स टाइप करने है ना. बघा मित्रांनो 3 लिंबाचा रस टाकलेला आहे याच्यावरती. बघा एवढे मासे आहेत. काय आहे? अदरक और लहसुन, अदरक और मिर्ची पेस्ट, ये लहसुन, ये हल्दी, थोड़ी मिर्ची गुटी. ये कौन सा मिर्ची है शाहबाई? इसमें कश्मीरी और तीखा दोनों मिक्स है.
ज़्यादा तीखा नहीं चाहिए अपने को, क्योंकि हरा मिर्च पेस्ट भी है उसमें। मित्रांनो आपण प्लेट विसरले, त्यामुळे आपण असं मॅरिनेशन बनवतोय। इसमें धनिया, गरम मसाला सब कुछ मिक्स है। नहीं, मीट। ये कॉर्नफ्लोर और मैदा मिक्स, ये कॉर्नफ्लोर और थोड़ा मैदा, या आप ज्वारी का पीठ भी डाल सकते हैं अपन। मित्रांनो याच्यात कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि मैदा दोन्ही एकत्र घेतलेले आहे। मिक्स है। तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही ज्वारीचं पीठ पण टाकू शकता। हे काय आहे पता? ये किचन किंग कांदा मसाला मिक्स। मित्रांनो हे बघा, या मसाल्यामध्ये टोमॅटो सॉस पण घेतलेला आहे, कारण त्याच्यामुळे माशाची टेस्ट एकदम वेगळी येते। चटपटा, म्हणजे याच्यामुळे मासा खायला चटपटीत लागतो। कदाचित काही लोकांना असं वाटेल की पहिल्यांदाच तुम्ही टोमॅटो सॉस पाहिलाय, पण आजची रेसिपी जे बनवत आहेत ते प्रोफेशनल कुक आहेत, म्हणजे आचार्य आहेत प्रोफेशनल मोठे केटरिंगचे, त्याच्यामुळे तुम्ही पण असा प्रयत्न नक्की करा। सरसों का तेल, आणि हे बघा, हे मोहरीचं तेल आहे। बघा, एक वस्तू विसरली तर कसं होतंय, पण त्यालाच मच्छी पार्टी म्हणतात, जिथं सगळं कधीच परफेक्ट नसतं। थोड़ा हल्का पानी। बघा मित्रांनो, अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं असतं। मित्रांनो बघा, हे आहेत आजचे कुक शाहबाई। मित्रांनो शाहबाई हे प्रोफेशनल कुक आहेत, आणि त्यांना रेसिपी करायला लावण्याचं कारण म्हणजे तब्बल 1.5 वर्षानंतर ते आपल्यासोबत मासे पकडायला आलेले आहेत। त्यांच्याकडे वेळच नसतो, आपण बऱ्याच वेळा त्यांना फोन करतो, आणि हे शाहबाईंचे भाऊ आहेत, हे पहिल्यांदाच आलेत आपल्यासोबत। बघा मित्रांनो, मासे आता मॅरिनेट करायला ठेवलेत, साधारण 10 मिनिटे आपण मॅरिनेट करणार आहे। मित्रांनो तव्याची साईज बघा, आपल्या घरातले 10 तवे पाहिजे तरी इतकं वजन नाही होणार। একটা দিয়ে ধরে গেলে তারপর পুড়ে যাবে সামনে। बघा किती सरपण बसतं एका वेळेला। একটা বের করে দাও থাক সাইড। बघा हे आहे सरसोचं तेल, ज्याला मोहरीचं तेल पण म्हणतो आपण। দিকটা बघा मित्रांनो, हे आहेत आजचे मासे। मित्रांनो जाळ एवढा मोठा आहे ना की आपला कॅमेरा ओव्हर हिट होतोय,
त्यामुळे आपण थोड्या लांबूनच शूटिंग करायचा प्रयत्न करतो. मग बारीक करून आपण आता एक एक मासा काढून ठेवतो. बघा मित्रांनो, एक एक मासा आपण काढतोय. आता जवळजवळ सर्व मासे उतरलेले आहे. हे बघा बघा मित्रांनो, असे पद्धतीने चार रेसिपी तयार झालेली आहे. थोडासा चाट मसाला, बघा मित्रांनो, आता रेसिपी शाहबाईंनी बनवली त्यामुळं भैया टेस्ट करून सांगतील कशी आहे. कैसा बना है? ठीक है, मस्त होगा. मस्त बनाए ना. क्या है, शाहबाई एक्सपर्ट है इसलिए हम बनाते हैं तो फिर क्या अलग ही बन जाएगा. बघा मित्रांनो, आत्ता एक पहिल्यांदाच तुम्हाला कॅमेऱ्यात आम्ही तिघं एकत्र दिसत असेल तर बघा रेसिपी तयार झालेली. शाहबाई बघा, शाहबाईने एक बाईट पण घेतलेला आहे रेसिपीचा. तुम्ही खाऊन बघा. हां, अहो तुम्ही एक्सपर्ट आहे, शाहबाई एक्सपर्ट आहे, त्यामुळे काय विषय नाही टेस्टचा. कारण त्यांनी जो मसाला बनवला होता ना मित्रांनो, तो कच्चा मसालाच एकदम टेस्टी होता. तर चला आता जेवून घेऊ. हे जेवढे चिलपी आपल्याला सगळे संपवायचे. बघा एकदम मस्त शिजलेलं आहे. मित्रांनो, मसाल्याची टेस्ट आणि माशाची टेस्ट पण एकदम भन्नाट आहे. मासे पकडायला शाहबाई सोबत नव्हते, पण आपल्याला रेसिपी खास त्यांच्या हातून बनवायची होती. रेसिपी एक नंबर झालेली आहे. तर बऱ्याच दिवसानंतर शाहबाईंची आपली गाठ पडलेली आहे. बघा मित्रांनो, एकदम काटे वेगळे निघत आहेत. डायरेक्ट बोनलेस सारखंच निघतंय बघा. त्यात ताटात खाण्यात काय माझ्या वाटायला म्हणून आपण आज हातावर घेतलंय. कारण काय एवढा लांबून माशाचा तुकडा घेऊन खाण्यात भरपूर वेळ जातो. बघा एक नंबर आहे दादा, मजा আসছে. ये हमारा बंगाली दादा कलकत्ता से खास आया है. मित्रांनो, घरी आपण कसं पण बनवू द्या, पण मित्रांसोबत नदीवरती बनवून खाण्यात जी मजा आहे ना, ती मात्र घरी खाण्यात नाही. मित्रांनो, नाईट फिशिंगमध्ये आपल्याला किती मासे सापडले हे पण तुम्ही पाहिले. त्यानंतर आपण शाहबाईंकडून रेसिपी करून घेतली. ती रेसिपी कशी होती ते पण तुम्ही पाहिलं. रेसिपी पण एकदम चांगली होती. आता आपलं जेवण वगैरे झालं आहे, आपण चाललेलं आहे. तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.